सोशल डिस्टन्स हा शब्द रोज सकाळपासून रात्रीपर्यंत 20 वेळेला रेडिओवर आणि टेलिव्हिजनवर ऐकायला मिळतो आणि ॲडव्हर्टिजमेंट असती, हिंदुस्तान को बचाने के लिए सोशल डिस्टन्स यही एक रास्ता है. हे वाक्य आपल्याला फार काळजीत टाकणारं वाटायला पाहिजे, कारण सोशल डिस्टन्स हा अस्पृश्यतेचा पाया आहे. धर्मसूत्रामध्ये धर्म सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. 10व्या शतकापासून नव्या भाषा निर्माण होण्यामध्ये झाला. काश्मीरी, बंगाली, आसामीज, ओरिया, मराठी, गुजराती या संस्कृतपासून हटलेल्या पाली आणि प्राकृतच्या पूर्व परंपरा सांभाळून ठेवणाऱ्या भाषा होत्या आणि त्यांनी संस्कृतमधून आलेल्या देवकल्पनेला चॅलेंज केलं. आणि त्यानंतर 14व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकनाथाने विचारलं की संस्कृत जर देवाने केली तर मराठी काय गाढवाने केलेली भाषा आहे का. आज 23 एप्रिल, आज विल्यम शेक्सपियरचा मृत्यू होऊन 404 वर्ष झाली. शेक्सपियरनी त्याच्या काळात अन्नासाठी झालेली रायट्स, फूड रायट्स ह्याच्याविषयी एक नाटक लिहिलं होतं. आपल्या देशात एक फूड रायट्स होती, हंगर रायट्स होती. आपल्या देशातही हा करोना म्हणजे ताज, क्राऊन हा राज्य करेल, पण त्या करोनाच्या दबावाखाली आपण बाबासाहेबांनी एवढ्या शर्थीने घालवलेली पुन्हा आत येऊन देणार काय, हा मोठा प्रश्न. नमस्कार. जात व्यवस्था समाजातून जात नाही याची चिंता आपल्या सगळ्यांनाच आहे आणि ही व्यवस्था ही तर अशीच राहिलेली आहे, आपल्याला नडत आलेली आहे. या सगळ्याविषयी आपल्या सगळ्यांना सतत चिंता आणि खेद होत असतातच. गेले 1000-2000 वर्ष ही व्यवस्था ही तर पसरलेली आहे आणि त्या व्यवस्थेमुळं त्यात भरडून निघालेले समाजाचे अनेक घटक बघून आपलं हृदय द्रवतं. 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचं समूळ उच्चाटन, अनाहिलेशन ऑफ द कास्ट या विषयावर भाषण तयार केलं होतं. ते भाषण देऊ शकले नाहीत म्हणून त्या भाषणाच्या लिखित सामग्रीची नंतर पुस्तिका झाली आणि नंतर त्यात अनेक नोट्स, इतर काही सामग्री मिळून हे पुस्तक झालं, द अनाहिलेशन ऑफ कास्ट. या पुस्तकामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत सुंदर रीतीने जात का निर्माण झाली, त्याचे काही फायदे होते का, त्याचे तोटे काय काय झाले, नुकसान काय झालं, सनातन धर्माच्या एकंदर स्वरूपामुळं ही जात व्यवस्था सतत आपल्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी का राहिली, याचं फार चांगलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने किंबहुना जगात ज्याला ज्याला माणुसकी हे मूल्य वाटतं त्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे. इंग्रजीमध्ये आहे, त्याच्यामुळे भारताबाहेरसुद्धा इतर देशात या पुस्तकाचं वाचन व्हायला पाहिजे आणि आपल्या देशात आपापल्या भाषांच्या मधून या पुस्तकाचं वाचन व्हायला पाहिजे. मी ते जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या मनात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यातला एक प्रश्न असा होता की जेव्हा जात व्यवस्था निर्माण झाली त्यात दास्यू, आर्य यांचा संघर्ष, ब्राह्मणिकल सोसायटी, वैदिक सोसायटी याचा संघर्ष
हे विषय फार चांगल्या रीतीने बाबासाहेबांनी विशद केलेले आहेत. पण माझ्या मनात जो प्रश्न आला तो की ह्या देशामध्ये केव्हापासून माणूस राहतो आणि जात व्यवस्था निर्माण व्हायच्या आधी जात नसलेली अशी समाजाची काही घडी होती काय? या प्रश्नाचं उत्तर बरेच वर्ष मी शोधत होतो. त्या वर्षांच्या मध्ये जे संशोधन होतं त्या संशोधनाच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं नाही. कारण प्राचीन भारताचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो साधारणपणे आजपासून 3500 वर्षापूर्वीपर्यंतचा असा लिहिला गेलेला आहे. त्याच्या आधीचा मोहनजोदडो, हराप्पा, सिंधू संस्कृती याचा इतिहास फारसा आपल्याला माहीत नाही आहे. तिथं जे काही लिखाण झालं होतं किंवा चित्ररूपाने चिन्हरूपाने तिथल्या लोकांनी जे शिल्लक ठेवलं आहे त्याचं वाचन आजपर्यंत झालेलं नाही आहे. तिथल्या 3 गोष्टी आजपर्यंत आपल्याकडे आलेल्या आहेत. एक म्हणजे लोट्याचा जो आकार आहे तो खास हराप्पन संस्कृतीमधला आहे. त्यावेळेस तो मातीचा बनलेला होता. दुसरा एक गोष्ट आहे की एक हुशार कावळा, त्याला तहान लागलेली होती आणि परातीत किंवा कंटेनरमध्ये पाणी फार कमी होतं. त्यात कावळ्याने एक खडा टाकला आणि त्या पाण्याची पातळी वाढली आणि कावळा पाणी पिऊ शकला. ही गोष्ट तिथं चित्ररूपाने नोंदवलेली आहे. आणि तिसरी गोष्ट स्वस्तिक. पण ह्या गोष्टी जरी आजपर्यंत आपल्यात चालत आलेल्या असल्या तरी मोहनजोदडोचे लोक, हरप्पाचे लोक कोण होते, त्यांचे विचार काय होते, त्यांची मूल्ये काय होती, याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही आहे. पण गेल्या काही दशकांच्या मध्ये 2 अत्यंत उपयोगी असे संशोधनाचे धागे निर्माण झाले. आणि त्यातला पहिला म्हणजे आपल्या देशात ज्या तांदळाच्या प्रजाती आहेत त्याचा इतिहास, त्याचा जेनेटिक इतिहास प्लांट जेनेटिक्समधून निर्माण झाला. आणि सुमारे 9 ते 10 हजार वर्ष आपल्यात आधी 9 ते 10 हजार वर्ष किंवा 11,000 वर्ष या प्रजातींचा आपल्या देशातला इतिहास दिसून आला. दुसरी गोष्ट की आपल्या देशामध्ये 2 प्रकारची पिकं घेतली जातात. ही जी प्रथा आहे ही फार विशिष्ट भारतातली प्रथा आहे आणि आपल्या इतिहासाच्या दृष्टीने याचा फार उपयोग होतो. एक प्रकारचं पीक आपल्याकडं उत्तर पश्चिमेकडून म्हणजे हरियाणा, पंजाब, काश्मीरच्या थोडंसं वर, थोडंसं डाव्या बाजूला पश्चिमेला जर गेलं तर तिथून आलेलं एक पीक जे मध्य एशिया, दक्षिण युरोप किंवा रशियाचा काही भाग हिथं होत होतं, अशा प्रकारचं पीक. आणि दुसरं आपल्याकडं त्याच्यानंतर जे आलं 3-4 हजार वर्षाच्या समयगाळ्यानंतर जे आलं ते पूर्वेकडून आलं. तर आपल्याकडे ही पश्चिमेकडून आलेली पिकं आणि पूर्वेकडून आलेली पिकं या दोन्हीची प्रथा आपल्या बळीराजांनी आजतागायत टिकून ठेवलेले. त्यांनी याच्या आधारे आपल्या देशाचा काही इतिहास लिहिता आला. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं संशोधनपर पुस्तक सुमारे 2 वर्षापूर्वी 2018ला प्रसिद्ध झालं. ते पुस्तक आहे, मी पकडतो बघा तुम्ही. हे पुस्तक जरूर मिळून तुम्ही वाचा. आपल्या संग्रही असायलाच पाहिजे असं हे पुस्तक आहे. Who we are and how we got here. या पुस्तकामध्ये एका ज्यूइश संशोधकांनी हैदराबादमधल्या
इंडियन सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी CCMD इथं देशातल्या 10,000पेक्षा जास्त लोकांची जीन कल्चर जमवलेली होती. त्याचा एक ॲक्सिडेंटली या माणसाला अभ्यास करायला मिळाला. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तुला अंदमानमध्ये जर गेलास तर कदाचित 50-60 हजार वर्षापूर्वीच्या माणसाचे काही जीन सॅम्पल्स, ब्लड सॅम्पल्स तुला मिळतील, पण DNA मिळेल. पण ते मिळवण्यासाठी जेव्हा हैदराबादला आला तेव्हा हैदराबादमध्ये सॅम्पल्स होते आणि त्या सॅम्पलचा अभ्यास करण्याची विनंती हैदराबादच्या इन्स्टिट्यूटनी त्याला केली आणि हैदराबादचे सायंटिस्ट आणि बॉस्टनमधले सायंटिस्ट या दोघांनी मिळून रिसर्च केला. त्याच्या आधारे हे आढळलं त्यांना की सुमारे 40,000 वर्षापूर्वी अंदमानमधून दक्षिण भारतात काही लोक आले आणि मग त्यांची प्रजा वाढली. पण त्यानंतर एक मोठं शीत युग आलं 18,000 ते 12,000 वर्षापूर्वीपर्यंत. ख्रिस्ताच्या 18,000 ते 12,000 वर्ष म्हणजे आपल्या 20 ते 14,000 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या आधी. आणि त्यात बरीचशी माणसं नाहीशी झाली. पण त्यानंतर जी शिल्लक होती ती दक्षिण भारतात होती आणि तिथून ती उत्तरेकडं हळूहळू पसरली. याचा अर्थ असा होतो की दक्षिण भारतामधले काही त्यावेळेस हिता असलेले भारतीय, त्यानंतर हडप्पामधून सिंधू संस्कृतीमध्ये ज्यांनी ती संस्कृती विकसित केली ती लोक, ती आता दक्षिण भारतातल्याच लोकांची रिलेटेड होती का नाही याचा नक्की शोध अजून झालेला नाही आहे. त्यांची भाषा तामिळशी जुळती किंवा नाही जुळत याविषयी निर्णय घेणं शक्य झालेलं नाही आहे. तर दक्षिण भारतातले लोक, सिंधू संस्कृतीतले लोक आणि तिसऱ्या प्रकारची जी लोक आली ती आपल्या काळाच्या सुमारे 2500 वर्ष आधी इथं यायला लागली. आता ह्या लोकांच्या विषयी थोडीशी मी माहिती सांगतो आणि जातीच्या मुद्द्यावर मी येतो. ही जी लोकं होती ही स्टेपीज किंवा स्टेप्स ह्या एरियामधून, आर्मेनिया, टर्की ह्या देशामधून इकडं सरकत आली होती आणि त्यांनी त्यांची विशिष्ट भाषा तोपर्यंत विकसित केली होती. त्या भाषेला इंडो इरानियन भाषा असं नाव देण्यात येतं. आणि त्या इंडो इरानियनच्या 2 ब्रांचेस बनल्या. एक पश्चिमेच्या अरब देशांच्याकडे गेली आणि दुसरी त्या आर्मेनियाच्या पूर्वेकडं असलेली पूर्व दक्षिण दिशेला भारताकडं आली. त्याला इंडो आर्यन हे नाव देण्यात आलं. त्यावेळेस दिलं नव्हतं. हे नाव 18व्या शतकाच्या अखेरीस देण्यात आलं. विल्यम जोन्सने दिलं होतं. ह्या लोकांच्याकडे एक विशिष्ट गोष्ट होती आणि ती म्हणजे त्यांनी घोडे कसे पाळायचं याचं शिक्षण घेतलं होतं आणि चाकाचा वापर आणि घोड्याचा वापर एकत्र करून त्यांनी सैन्यासाठी शस्त्र बनवलं होतं. त्या शस्त्राचं नाव होतं रथ किंवा घोड्यांनी खेचली जाणारी गाडी. आणि त्या गाडीत बसून जर बाण फेकले तर जास्त प्रभावीरित्या युद्ध करता येतात. आणि ही किमया त्यांनी साध्य केलेली असल्यामुळं त्यांचा प्रसार, विस्तार, त्यांचं स्थलांतर फार प्रभावी रीतीने झालं. हे सगळं होता आपल्या काळाच्या सुमारे 2500 वर्ष आधीचा काळ आला. आणि त्यावेळेस आपल्या काळाच्या 2900 वर्ष आधी ते 2500 वर्ष आधी या 300-400 वर्षामध्ये ऋग्वेदाचा विकास झाला होता. यांच्याकडे लिपी नव्हती आणि फक्त स्मृती परंपरेवर त्यांची होम हवनाची जी गाणी होती, ज्याला मंत्र म्हणतात
अशी रचली गेली आणि केवळ स्मृतीच्या आधारावर रचलेल्या ह्या कवनाच्या ओळी लक्षात ठेवण्याचं अवघड काम ते करत राहिले. हे काम करणाऱ्या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी नवीन ज्ञान पद्धतीची, शिक्षण पद्धतीची संरचना केली. ट्रेनिंगची मेथड बनवली. ती ही मौखिक होती. तर एकंदरीत असं झालं की हरप्पन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीचा ती विलय झाला होता. त्यानंतर हे लोक इथं येऊन पोचले होते. दक्षिणेकडचे काही लोक इथं होते. पण सिंधू संस्कृतीचा विलय झाला तरी त्यातला प्रत्येक व्यक्ती कायम संपूर्णपणे नाहीसा झाला हे तर शक्य नाही. त्या संस्कृतीचं महत्त्व कमी होत गेलं 500 वर्षाच्या काळामध्ये. असे 3 प्रकारचे लोक देशाच्या उत्तरेच्या काही भागामध्ये पंजाब, हरियाणा आणि थोडंसं खाली उत्तर प्रदेश आहे, तिथं त्यांचे संघर्ष सुरू झाले. या संघर्षामध्ये एक वर्ग असा होता ज्याला शेतीविषयी अत्यंत प्रगाढ माहिती होती. दुसरा वर्ग असा होता ज्यांना शहरं कशी वसवतात, विटा कशा बनवतात, वस्त्र कशी बनवतात याची माहिती होती. ते टेक्निशियन्स होते, ते टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स होते सिंधू संस्कृतीचे लोक. आणि हे तिसरे लोक होते ज्यांना शब्द कसे लक्षात ठेवले जातात आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कशा प्रकारचं शिक्षण नव्या पिढीला द्यावं लागतं ह्याची माहिती होती. हे तिन्ही जेव्हा एकत्र आले तेव्हा शब्द लक्षात ठेवणारे आणि त्यासाठी नव्या पिढीला शिक्षण देणाऱ्या लोकांनी जे त्यांचे शब्द वापरत नव्हते किंवा ज्यांच्या टेक्नॉलॉजीची त्यांना गरज होती अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना दावणीला बांधण्याचं काम केलं. आणि हे काम इसवी सनापूर्वी सुमारे 1100 ते इसवी सन पूर्वी 800 वर्ष या 400 वर्षामध्ये झालं. समाजव्यवस्थेमध्ये एक बोलणारा, दुसरा वस्तू तयार करणारा आणि तिसरा पिकं तयार करणारा अशा प्रकारचे लोक एकत्र आले. आणि त्यांच्यामध्ये अर्थातच तेढ होती, तणाव होते. यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारच्या तेढ आणि तणाव यांना विरोध करण्यासाठी 2 प्रकारचे विचार पुढे आले. एक होता की ते वापरत असलेली हिंसा अमान्य करणारा विचार आणि दुसरा होता ते वापरत असलेले देव अमान्य करणारा विचार. त्यांच्या देवांना ज्यांनी अमान्य केलं त्यांचा यांनी नरसंहार करून खत्मा केला आणि संपूर्णपणे तो विचार गाडून टाकण्यात आला. त्याचा लवलेशही आपल्या इतिहासात शिल्लक नाही. फक्त त्याच्याविषयीचे रिपोर्ट्स आहेत ते एका बंगाली चिंतकांनी एकत्र केल्यामुळं आत्ता आपल्याला निरीश्वरवादी भारतीय विचारक लोकायत म्हणून थोडे माहिती आहेत. दुसरा जो यांना विरोध झाला हा हिंसेच्या प्रश्नावर झाला आणि तो 2 प्रकारच्या चिंतकांनी केला. एक होते जैन, महावीर आणि त्याचे अनुयायी, आणि त्यांनी कुठल्याही स्थितीमध्ये हिंसा अमान्य करणं हे तत्त्व पुढं मांडलं. आणि दुसरं चिंतन होतं गौतम बुद्धाचं, आणि गौतम बुद्धांनी पण हिंसा ही अमान्य तर केलीच, पण त्याचबरोबर या बोलणाऱ्या आणि बोलण्याची स्मृती असणाऱ्या लोकांची लॉजिकल त्यांची जी तार्किक बैठक होती ती अमान्य केली. गौतम बुद्धांनी ह्याच जगामध्ये ईश्वराचा ध्यास न घेता दुःखाला कसं समोर जाता येईल, कसं पचवता येईल याची संपूर्ण मांडणी केली.
साधारणपणे आपल्या काळाच्या 2600 वर्ष आधी ही बैठक भारतीय समाजामध्ये बसली होती. पण तोपर्यंत यांच्यात तणाव आणि वैमनस्य असलं तरीसुद्धा जुलमी जात व्यवस्था अजूनही निर्माण झाली नव्हती. त्यानंतरच्या काळामध्ये बुद्धाला मानणारे सम्राट होऊ शकले. अशोक, ज्याचं आपण धर्मचक्र आजही स्वीकारले, तो होऊ शकला. जैन इतरांच्या सारखं आपलं महाभारत लिहू शकले, इतरांच्या सारखे आपल्या तीर्थंकरांची जिनिओलॉजी सांगू शकले, इतरांच्या प्रमाणे आपली मंदिरं आणि मठ बांधू शकले. पण इसवी सनापूर्वी 300 ते इसवी सन संपून 100 वर्ष, ह्या 400 वर्षामध्ये अनेक जणांनी ह्या बाहेरून आलेल्या केवळ भाषा बोलणाऱ्या आणि आठवणीत ठेवणाऱ्या लोकांच्या भाषेमध्ये काही ग्रंथरचना केली. आणि त्या ग्रंथरचनेमध्ये 4 त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची पुस्तकं होती. त्याला ते धर्मशास्त्र किंवा धर्मसूत्र ह्या नावाने ओळखायचे. आणि त्यातलं सगळ्यात रसातळाला गेलेलं जे होतं ते मनुस्मृती. या धर्मसूत्रात काय होतं? त्यात एवढंच होतं की वेगवेगळे विधी कसे करायचे ह्याचे नियम, माणसांनी हिंडाय फिरायचं कसं ह्याचे नियम, माणसांनी पुरुष आणि स्त्री यांच्यातले संबंध कसे पाळायचे ह्याचे नियम, माणसांनी हे नियम तोडले तर केलेल्या पापाला काय शिक्षा असावी ह्याचे नियम, माणसांनी हे नियम जर पाळले तर त्यांना पुढच्या जन्मात काय फळं मिळतील ह्याचं वर्णन धर्मसूत्रामध्ये. धर्म सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. धर्मसूत्रामध्ये एखाद्या बोर्डिंगचे नियम असतात तशी नियमावळी होती. एखाद्या राजस्थानमध्ये गेल्यानंतर वगैरे आपल्याला जिनिओलॉजिस्ट सांगतात, वंशावळी लोक सांगतात, तशी वंशावळी त्यात सांगितली गेली होती. ह्यात कुठल्याही नीतिमत्तेचा, कुठल्याही मानवी मूल्याचा विचार केला गेला नव्हता. पण हे धर्मसूत्र यजुर्वेदाच्या मांडीला मांडी लावून बसून लिहिलेलं होतं, संस्कृत भाषेत लिहिलेलं होतं. आणि ह्यात लिहिलेले नियम जे वेदोक्ती ऋग्वेद स्मृतीमध्ये जपण्यासाठी अनेक वर्षाचा अभ्यास करायचे, त्यांच्या आयुष्याला धरून लिहिलेले नियम असल्यामुळे त्या सगळ्यांनी हे नियम डोक्यावर उचलून धरले होते. आपल्या देशामध्ये तोपर्यंत शेतीची मालकी राजा ही पद्धती निर्माण झालेली असल्यामुळं, सम्राट बनलेले असल्यामुळं, राज्यांच्या जमिनीवरून युद्ध झालेली असल्यामुळं शेतीची मालकी धर्मस्थळांना वाटून देण्यात येण्याची प्रथा निर्माण झाली होती. आणि त्यामुळं शेतीची मालकी असलेले पण यजुर्वेदी आयुष्य जगणारे आणि मनुस्मृतीचे नियम पाळणारे असे जे होते त्यांचा वर्ग राज्यांच्यावर वचक ठेवायला सुरुवात करू पाहत होता. इसवी सनानंतर 100 वर्ष ते इसवी सनानंतर 700 वर्ष, ह्या 600 वर्षामध्ये ह्या भाषेने आणि ह्या जात पद्धतीने आपल्या देशाच्या संपूर्ण समाजावर प्रचंड पकड मिळवली. त्या 600 वर्षामध्ये वापरली जाणारी संस्कृत जी वैदिक संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती, त्याला क्लासिकल संस्कृत असं नाव देण्यात आलं. आज जेव्हा मराठीला क्लासिकल दर्जा द्या असं म्हणतात,
आम्हाला काही वेळा थोडंसं वाईट वाटतं की आपण त्या भाषेबरोबर स्वतःची तुलना कशाला करायची. बरोबर, इट डझंट डिझर्व, संस्कृत डझंट डिझर्व दॅट. ह्या 600 वर्षामध्ये संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या विचारांना दडपून टाकण्यासाठी वेगवेगळ्या मिळालेल्या जमिनीवर बांधलेल्या मठांच्या मध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण घेत असलेल्या कुमार वयाच्या ब्राह्मणिकल कम्युनिटीजनी ह्या वेगवेगळ्या विचारांना मारून टाकण्याचं काम केलं. उदाहरणार्थ, त्याच वेळेस मीमांसा पद्धत आली, त्याच वेळेस न्याय पद्धत आली. न्याय आणि मीमांसा हा वाद चालला, पण त्यात ज्यांनी बुद्धाच्या अंगाने मांडणी केली होती अशा कुमारीला ढकलण्यात आलं आणि भर्तृहरीला स्वीकारण्यात आलं. 7व्या शतकानंतर आपल्या देशामध्ये या पद्धतीच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झाली आणि ती खास करून दक्षिणेत सुरू झाली. त्याला इतिहासकार सेक्ट फॉर्मेशनचा इतिहास म्हणतात. म्हणजे वैदिक विचाराच्या विरुद्ध वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या समित्या बनवल्या, आपापली दैवत बनवली आणि आपापल्या भाषेत ते बोलायला लागले. आणि ह्या संपूर्ण आंदोलनाचा एक समग्र परिणाम संपूर्ण देशभर 10व्या शतकापासून नव्या नव्या भाषा निर्माण होण्यामध्ये झाला. काश्मीरी, बंगाली, आसामीज, ओरिया, मराठी, गुजराती या संस्कृतपासून हटलेल्या पाली आणि प्राकृतच्या पूर्व परंपरा सांभाळून ठेवणाऱ्या भाषा होत्या. आणि त्यांनी संस्कृतमधून आलेल्या देवकल्पनेला चॅलेंज केलं. आणि त्यानंतर 14व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकनाथाने विचारलं की संस्कृत जर देवाने केली तर मराठी काय गाढवाने केलेली भाषा आहे का. ह्या नव्या भाषांच्या मधला देव हा सखा, संगाती, सखी, बंधू अशा स्वरूपात यायला लागला. त्याला माणसावळण्यात आलं, देवाला माणसाच्या थोडं जवळ खेचून घेण्यात आलं. देशाच्या इतिहासामध्ये आपल्याला माहीत असलेल्या इसवी सनानंतरच्या 2000 वर्षाचा इतिहास, त्या आधीचा सुमारे 1000 वर्षाचा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्या आधीचा 1500 वर्षाचा इतिहास आपल्याला नीटसा माहिती नाही आहे. या 4-4.5 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशात जात व्यवस्थेचा अत्यंत प्रभावी पगडा आणि ज्याला ऑर्थोडॉक्सीची अत्यंत हद झाली अशी 600-700 वर्षे गेली. आणि ह्याच्याशी झगडण्यामध्ये आपल्या देशामध्ये सुमारे 1500 वर्षे गेलीत. मनुस्मृतीच्या आधीची, बुद्धापासूनची मनुस्मृतीपर्यंतची 300-400 वर्ष आहेत ती, आणि 8व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतची जी वर्षे होती संत कवींची, ती वर्ष ही ह्याच्या विरुद्ध झगडण्यात केलेली आहेत. याचा अर्थ आपल्या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या विरुद्ध झगडण्याचा इतिहास फार जबरदस्त आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास पुन्हा एकदा आपल्यासाठी उजागर केला. फुलेंनी, शाहूंनी आणि दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये पेरियारनी हा इतिहास आपल्यासाठी उजागर केला. आणि त्याच्या आधीचे जे पूर्वसूरी आहेत, बसवेश्वर कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये नरसिंह मेहता, महाराष्ट्रामध्ये तुकाराम यांनी त्या इतिहासाला एक जीवदान दिलं आणि आपल्यासाठी हा विचार जिवंत ठेवला. आज करोना सुरू असताना जे आजपर्यंत अस्पृश्य मानले गेले दुर्दैवाने असे दलित, ज्यांना इंग्रजांच्या काळात भटके विमुक्त, ज्यांना आपण म्हणतो त्यांना इंग्रजांच्या काळात क्रिमिनल ट्राईब्स म्हटलं गेलं, असे भटके विमुक्त, आणि मोदींच्या काळामध्ये ज्या मुसलमानांना आज त्याच स्थितीला आपला देश आणून सोडतोय ते, आणि उत्तर पूर्वेचे लोक, मणिपूर, मिझोरमचे लोक, ज्यांच्या तोंडावर दिल्लीमधले काही लोक आज थुकले होते, चीनी आहात तुम्ही म्हणून, असे सगळे उत्तर पूर्वेचे जे
हा धर्म मानतच नाहीत, दुसरे धर्म मानतात असे, जे फक्त मजुरी करणारे लोक असे, जे केवळ आदिवासी संपूर्ण या बैठकीच्या बाहेर राहिले असे, अशा सगळ्यांना आज पुन्हा एकदा मनुस्मृतीचं ओझं व्हायला लावण्याची साजिश सुरू झाली. आणि करोनामध्ये सोशल डिस्टन्स हा शब्द रोज सकाळपासून रात्रीपर्यंत 20 वेळेला रेडिओवर आणि टेलिव्हिजनवर ऐकायला मिळतो. आणि ॲडव्हर्टिजमेंट असती, हिंदुस्तान को बचाने के लिए सोशल डिस्टन्स यही एक रास्ता है. हे वाक्य आपल्याला फार काळजीत टाकणारं वाटायला पाहिजे, कारण सोशल डिस्टन्स हा अस्पृश्यतेचा पाया आहे. आणि त्या अस्पृश्यतेच्या विरुद्ध आपल्या देशात अनेक महान विचारकांनी, समाजसुधारकांनी 1500-1600 वर्ष युद्ध चालवलेलं आहे. त्या युद्धाचा अंत आपल्या काळात आणून द्यायचा का? ते युद्ध आपण खेळायचं, अस्पृश्यतेला हरवायचं, जातीव्यवस्थेचं संपूर्ण उच्चाटन करायचं. आणि एक पुस्तक मी तुम्हाला दाखवतो, त्याचं नाव आहे हॉर्स, व्हील अँड लँग्वेज. घोडा आणि चाक यांच्यावर बसून आलेल्या काही योद्ध्यांनी आपल्या देशात ज्यांनी बीज परंपरा टिकवली, अशांच्या जमिनी बळकावल्या आणि मनं बळकावली. त्या मनांना मुक्त करायचं हा आपला निर्णय आहे. कोरोना हा आपल्या समाजाच्या केवळ शरीर संपत्तीला चॅलेंज देणारा प्रसंग नाही आहे. कोरोना हा आपल्या समाजाच्या संपूर्ण घडीला आपण समानतेचा समाज करू शकतो का नाही, का विषमतेला थारा देतो, हा प्रश्न आपल्या समोर उभा करणारा प्रसंग आहे. आणि तो प्रश्न जर आपण विसरलो आणि केवळ शरीराचं संगोपन करणं हा एकच हेतू डोळ्यापुढे ठेवला, तर आपण शरीर म्हणून राहू, पण समाज म्हणून तुटून पडू आणि माणूस म्हणून आपण अपयशी झालेले असू. आज 23 एप्रिल, आज विल्यम शेक्सपियरचा मृत्यू होऊन 404 वर्ष झाली. शेक्सपियरनी त्याच्या काळात अन्नासाठी झालेली रायट्स, फूड रायट्स ह्याच्याविषयी एक नाटक लिहिलं होतं. त्यात त्यांनी रोमचा एक हिरो घेतला होता पहिल्या शतकातला, त्याचं नाव कोरिओलेनस. कोरिओलेनसला कोरिओलेनस नाव दिलं होतं कारण त्यांनी कोरोली नावाचं गाव जिंकून घेतलं होतं. कोरोना म्हणजे मुकुट, ताज रोमन भाषेमध्ये, लॅटिन भाषेमध्ये. आणि तिथं कोरिओलेनसच्या आयुष्यामध्ये शेक्सपियरच्या नाटकात दाखवलेला प्रसंग आहे. ताज आणि लोक, ताज आणि प्रजा यांच्यातला संघर्ष दाखवलेला आहे. आपल्या देशातही फूड रायट्स होतील, हंगर रायट्स होतील. आपल्या देशातही हा करोना म्हणजे ताज, क्राऊन हा राज्य करेल. पण त्या करोनाच्या दबावाखाली आपण बाबासाहेबांनी एवढ्या शर्थीने घालवलेली पुन्हा आत येऊन देणार काय, हा मोठा प्रश्न आहे.